अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर बहुतेक करून आपल्याला हा नेहमी प्रश्न पडतो की हे माझं वाईट का करतं, ते माझं वाईट का करतं, माझं असं लोक वाईट का चित्तात, हा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. तर समोरचा व्यक्ती आपल्याला कोणता ना कोणता आपल्यावर राग काढत असतो, त्यामुळे तो आपल्याला वाईट बोलणे, वाईट वागणे किंवा आपल्यासोबत वाईट प्रकार करणे असं काही करत असतो. तर हे तो मनाने नसतो करत, कारण हे आपल्या कर्माचे संचित असते, जे की आपल्याला या जन्मामध्ये भोगावे लागत आहे. तो व्यक्ती फक्त निमित्त कारण असतो. तो आपल्याशी जो काही वागतो ते आपल्या मागच्या कर्माचे भोग असतात, जे आपल्याला हे पूर्णच करावे लागतात. आपण त्याला कितीही कंटाळू, काहीही जरी झालं तरी आपल्याला ते भोगावेच लागतात. आपण जर म्हणलं हे संपवावे, नष्ट करावे, तर ते या जन्मात खूप त्रास जरी आपल्याला होत असला तरी या जन्मात भोगून टाकलेलेच बरे. कारण यानंतर आपण जर म्हटलं स्वतःचं आपण वाईट काही करून घेऊ, असं करू, खूप कंटाळे मी याला, तर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये ते भोगूनच द्यावे लागतात. त्यामुळे असा कोणताही विचार मनात आणू नका ज्यामुळे की आपले काही नुकसान होईल. कारण कर्म हे आपले असतात, आपलं प्रारब्ध असतं. ते प्रारब्धाची देख संचिताचा भोग, आपलं जे लिहिलेलं आहे ते आपल्यासोबत होणारच. मग चांगलं असो की वाईट असो, ते संपुष्टात येणं तेव्हा शक्य असेल जेव्हा आपण ते कर्म भोगून टाकू. दुःखानंतर सुख हे येतातच. ऊन सावलीप्रमाणे सुख दुःखाची गोष्ट आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चालूच असतं. त्यामुळे माझ्यासोबत कोणी वाईट करतंय की कोण काय करते याचा विचार करू नका. कारण कोणी आपल्यासोबत वाईट करतं हे त्याचा कर्म झालं आणि आपण त्याच्यासोबत वाईट वागणार नाही, हा आपला धर्म झाला. कर्म आणि धर्म संबंध आहे. जर आपण वाईटासोबत वाईट वागलो तर आपल्यासोबतही वाईटच होणार. कारण जे देणार तेच मिळणार, हा गोष्ट लिखित आहे आणि ते होणारच आहे. आपण जर कोणासोबत चांगलं वागलं तर आपल्यासोबत कालांतराने चांगलंच होणार. आता जरी आपला वाईट काळ चालू असेल तर काही दिवसांनी तरी आपलं चांगलं होणारच. मग तुम्हाला हा प्रश्न पडेल की आपलं कधी चांगलं होईल. माझ्यासोबतही वाईट होत आहे, पण मी हे सगळं स्वामींवर सोडून दिलेलं आहे. कारण करता करविता तेच आहेत, तेच काय आहे ते करणार आहेत. कारण जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी माऊली आपल्यासाठी करणार. त्यामुळे आपले कर्म करत राहा. स्वामी म्हणतात ना, कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. कारण कर्म हे तुझ्या हातात आहे आणि फळ देणं हे माझ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे करता ते स्वामी माऊलीच्या इच्छेने आणि तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला भेटत असते. जसं तुमचं कर्म असेल तसं तुम्हाला ते मिळेल. आणि हो, एक ना एक दिवस तुमचं चांगलं होणारच. कारण आई माऊली ही सगळ्यासोबत आहे. तुमचा जर तिच्यावर भरोसा असेल तर ती नक्कीच तुमच्यासोबत असेल, यात काही शंका नाही. तर असा विचार करू नका की माझ्यासोबतच असं का. चांगल्यासोबत हे नेहमीच वाईट घडत असतं. त्यामुळे आपण चांगले आहोत, आपण चांगले राहणार. कारण आपला चांगुलपणाच आपल्याला एक ना एक दिवस चांगल्या मार्गावर नेऊन पोहोचेल आणि आपले कर्म हेच आपल्या मुलाबाळांना कामी येतील. जर तुम्ही कोणासोबत वाईट वागलं तर तुमच्या समोर जरी तरीशी परिस्थिती आली नाही तरी तुमच्या मुलांवर, लहान मुलांवर, लेकराबाळावर तशी परिस्थिती ओढवेल. त्यामुळे तुम्ही चांगले राहा. जग तुमच्यासोबत कसंही असेल, एक ना एक दिवस तुमचीही काळ येईल, तुमचेही दिवस येतील आणि तो काळ सर्वात चांगला असेल. तुमचे कर्म जर तुम्हाला संपवायचे असतील, वाईट कर्म संपवायचे असतील तर तुम्हाला चांगलं वागावंच लागेल.
आणि जर ते संपवायचे नसतील तर मग तुमचा विचार तुमच्याकडे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कर्मधर्माबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह किंवा नवीन विचारासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवार शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. धन्यवाद.